न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावरील महामहिम दीदीजी मुर्मू या चित्रपटाला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे। 11व्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 NIFE मध्ये चित्रपटाचं स्क्रीनिंगने उद्घाटन होणार आहे। उद्घाटन प्रसंगी महामहिम दीदीजी मुर्मू चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेतून महामहिम दीदीजी मुर्मू निर्मितीची पार्श्वभूमी उलगडली। यामध्ये प्रथमच आदिवासी महिला हालाखीचे व संघर्षमय जीवन होते। यातूनच वाट काढत ब्रह्मकुमारी संस्थेसोबत त्या संलग्न झाल्यात। राष्ट्रपती असलेल्या महामहिम द्रौपदी मुर्मू यांचे आयुष्य खूप आध्यात्मिकतेने जीवनात कसा बदल घडू शकतो याचे मूर्तिमंत चित्रण या चित्रपटात दर्शविण्यात आल्याचे निर्मात्या ब्रह्मकुमारी प्रभा मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। ब्रह्मकुमारी संस्थेच्या मुंबई नाका सुचिता नगर स्थित नवनिर्मित राजयोग सेवा केंद्रात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या यशाबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। पत्रकार परिषदेला नाशिक उपक्षेत्रीय संचालिका ब्रह्मकुमारी वासंती दीदीजी यांनी प्रास्ताविक केले। यात दीदीजींनी सांगितले की आपल्या नाशिकसाठी हा खरोखर सन्मानाचा विषय आहे की महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावरील चित्रपटाला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार जाहीर झाला व हा पुरस्कार घेण्यासाठी माउंट आबू मुख्यालय येथून या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक या ठिकाणी आलेले आहेत। या चित्रपटातून नक्कीच लोकांना ब्रह्मकुमारी संस्था करीत असलेल्या कार्याची अधिक चांगल्या प्रकारे ओळख होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। अवार्ड मिलने जा रहा है और वो भी उस नगरी में जहाँ दादा साहेब फाल्के का जन्म हुआ है। मैं जन्मभूमि से कहूँगा और फादर ऑफ सिनेमा थे वो, और ऐसे फादर ऑफ सिनेमा जो हैं वो अवार्ड मिलना एक अलग ही अनुभूति देता है, क्योंकि इससे पहले ऑलरेडी 3 अवार्ड इस मूवी को मिल चुके हैं। पर ये बहुत स्पेशल अवार्ड मैं समझता हूँ कि पूरी टीम के लिए मेरे, और विशेष करके द्रौपदी मुर्मू इस फिल्म को जो मिला है वो।